श्री स्वामी समर्थ. महादेवाला प्रिय आहेत या 6 राशी. श्रावण महिन्यात या राशींचे नशीब बदलणार. सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे. तसेच अनेक शुभसंयोग श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी घडत आहे. खूप वर्षानंतर असा शुभसंयोग घडून आला आहे की श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारपासून होत आहे. तसेच अनेक शुभसंयोग श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी घडत आहे. या शुभ योगादरम्यान महादेवासह माता पार्वतीची पूजा केल्यास भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. ज्योतिषांच्या मते भगवान शंकराला 6 राशी खूप आवडतात. या राशींवर भगवान शंकरांचा विशेष असा आशीर्वाद असतो. त्यांच्या कृपेने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. कोणत्या आहेत त्या नशीबवान राशी? त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर मग आता त्या 6 राशी कोणत्या आहेत आणि त्यांचं या महिन्याचं भविष्य कसं आहे ते आज आपण जाणून घेऊया. पहिली राशी म्हणजे मेष. भगवान शिवाला मेष रास प्रिय आहे. या राशीची देवता मारुतीराया आहे. वे भगवान शिवाचे रुद्र अवतार आहेत असे मानले जाते. उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून मेष राशीसाठी श्रावण महिना अतिशय शुभ असणार आहे. सध्या धनाचा स्वामी बृहस्पती मेष राशीच्या पृथ्वी गृहात स्थित आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांना श्रावणमध्ये विशेष आर्थिक लाभ मिळेल. मेष राशीच्या जातकांसाठी गुरुग्रह तुमच्या चंद्र राशीच्या दुसऱ्या भागात स्थित असेल. याच्या परिणामस्वरूप शारीरिक आणि मानसिक लाभासाठी तुमच्याद्वारे नियमित रूपात या सप्ताहात ध्यान आणि योगा करणे उपयोगी राहील. अशात घराच्या बाहेर जाऊन ताज्या हवेमध्ये चालणे, फिरणे सारख्या गोष्टी तुम्ही करू शकता. या सप्ताहात तुम्ही विपरीत लिंगी व्यक्तींकडे आकर्षित व्हाल. यासाठी शक्यता आहे की तुम्ही त्यांना प्रभावित करण्यासाठी गरजेपेक्षा अधिक पैसे खर्च करणे टाळा. यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते. म्हणून कुणावरही विचार न करता मेहनतीची कमाई व्यर्थ खर्च करणे या सप्ताहात तुमच्यासाठी घाट्याचा सौदा सिद्ध होईल. तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात राहू महाराज बसलेले आहेत. या आठवड्यात कौटुंबिक समस्यासंबंधित आपला स्वार्थी निर्णय कौटुंबिक सदस्यांना आपल्या विरोधात आणू शकतो. म्हणून तुमच्यासाठी हे अधिक चांगले होईल की कुटुंबाशी संबंधित कोणताही निर्णय घेताना घरातील सदस्यांशी संवाद करा आणि त्यांच्या विचारांनाही महत्त्व द्या. या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये मनासारखे फळ मिळण्याची पूर्ण अपेक्षा आहे. परंतु यामुळे तुम्हाला आपल्या रचनात्मक क्षमतेला वाढवण्याची आवश्यकता असेल. या आठवड्यात विद्यार्थी विविध प्रकारचे पार्टी किंवा इतर कार्याद्वारे मनोरंजन करताना दिसतील, ज्यामुळे ते कदाचित आपल्या शिक्षणाबद्दल काहीसे निष्काळजी असतील. त्याचा थेट परिणाम आगामी परीक्षेमध्ये होईल. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी नाजूक बाब आहे, काळजी घ्या. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केलेली होती त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडा. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील. तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवावे. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढवण्यास त्याचा फायदा होईल. एकांतात वेळ घालवणे उत्तम आहे, परंतु तुमच्या डोक्यात काही चालत असेल तर लोकांपासून दूर राहून तुम्ही अधिक जास्त चिंतित होऊ शकतात. म्हणून आमचा सल्ला आहे की लोकांपासून दूर राहण्यापेक्षा तुम्ही कुणी अनुभवी व्यक्तीला आपली समस्या सांगा. तुमच्या जोडीदाराच्या बडबडीचा आज तुम्हाला त्रास होईल, पण तो किंवा ती व्यक्ती तुमच्यासाठी काहीतरी खास करेल. तुमचा भाग्यांक 4, भाग्यरंग चॉकलेटी किंवा करडा आणि उपाय पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करणे आणि त्याची परिक्रमा करणे विशेषतः शनिवारी आरोग्यासाठी अत्याधिक लाभदायक असेल. दुसरी राशी वृषभ. आदिशक्ती माता पार्वती ही वृषभ राशीद्वारे पूजली जाणारी देवी आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांवर भगवान शिव विशेष कृपा करतात. वृषभ राशीसाठी श्रावण महिना शुभ ठरणार आहे.
सध्या वृषभ राशीमध्ये गुरु आणि मंगळ स्थित आहे. वृषभ राशीतील जातकांसाठी बृहस्पती तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात उपस्थित असेल. अशात स्वतःला परिष्कृत करण्याचा तुमचा प्रयत्न बऱ्याच पद्धतीने तुमच्या आरोग्य जीवनावर तुम्हाला सकारात्मक प्रभाव दाखवेल. याच्या परिणामस्वरूप या काळात तुम्हाला खूप आत्मविश्वासाने भरलेले वाटेल. जर धनाचा एक मोठा हिस्सा बऱ्याच वेळेपासून कर्जाच्या रूपात अटकलेले आहे, तर या सप्ताहात शेवटी तुम्हाला ते धन मिळेल, कारण यावेळी राहू तुमच्या 11व्या भावात स्थित असेल. सोबतच यावेळी बऱ्याच शुभग्रहांची स्थिती व दृष्टी तुमच्या राशीतील बऱ्याच जातकांना धनलाभ होण्याचे योग दर्शवते. या सप्ताहात तसा तर तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता घेऊन येईल, परंतु अवधानाने तुमच्या घरातील काही वस्तू तुटेल किंवा हरवेल. यामुळे घरातील व्यक्ती तुमच्याशी नाराज होऊ शकते, म्हणून सुरुवातीपासूनच सावधान राहा. काही असे करू नका ज्यामुळे घरचे नुकसान होईल. तुमच्यासाठी हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने चांगला राहणार आहे, कारण या काळात तुम्हाला आपल्या कुठल्याही विकाराने निजीत मिळू शकेल. यामुळे तुम्ही आपले कार्यक्षेत्रात पहिल्यापेक्षा अधिक मेहनतीने सोबत लक्ष्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करताना दिसाल. प्रदीर्घ आजारापासून तुम्ही बरे व्हाल. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहोचवते. प्रिय व्यक्तीसोबत वादविवाद होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. एखादी आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. या सहलीमुळे आपली ऊर्जा आणि आवड पुन्हा टवटवीत होईल. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्या ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामाला ठरलेल्या वेळेच्या आधी पूर्ण करू शकता. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत वेळ घालवाल, परंतु कुठल्या जुन्या गोष्टी परत समोर येण्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसत आहे. तुमचा भाग्यांक 4, भाग्यरंग चॉकलेटी किंवा करडा. उपाय: दाम्पत्य सुखाच्या प्राप्तीसाठी केशराचा खाण्यामध्ये उपयोग करा. तिसरी रास कर्क. कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना खूप शुभ असणार आहे. यावेळी सूर्यदेव आणि शुक्रदेव कर्क राशीत आहेत. त्याचबरोबर गुरु आणि मंगळाची शुभ राशीही कर्क राशीवर पडत आहे. या राशींमध्ये देवगुरु बृहस्पती श्रेष्ठ आहे. या राशींच्या पूज्य देवतेचे दैवत महादेव हे भगवान शिव आहे. यासाठी कर्क राशींच्या लोकांवर महादेवाची विशेष कृपा असते. तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने हा सप्ताह खूप उत्तम राहील, कारण या काळात तुम्हाला काही मोठ्या समस्यातून जावे लागणार नाही. अशात या सकारात्मक वेळेचा लाभ घेऊन आपल्या जवळच्यांच्या सोबत ताज्या हवेचा आनंद घ्या. या सप्ताहात ज्याही जातकांची आर्थिक स्थिती डोलावेल त्यांना आपल्या नातेवाईकांचा सहयोग मिळेल, कारण तुम्हाला जवळचे किंवा नातेवाईकांची गरज पडण्याने आर्थिक मदत मिळू शकेल. यामुळे तुम्ही प्रत्येक विपरीत स्थितीचा सामना करण्यासाठी स्वतःला सक्षम मिळवाल. म्हणून आपल्या नातेवाईक आणि मित्रांसोबत आपल्या संबंधात सुधार येईल आणि त्याच विशेष दिशेत प्रयत्न करा. वाद संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तींकडून काही उधार घेतले असेल तर आज त्यांना ते परत करा, अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कार्यवाही करू शकतात. तुमची जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या कठोर शब्दांनी तुमचे मन बेचैन होईल. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. रिकाम्या वेळेत काही पुस्तकं वाचू शकता. तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल. तुमचा भाग्यांक 5, भाग्यरंग हिरवा आणि आकाशी. उपाय: आनंदी प्रेम जीवन प्राप्त करण्यासाठी विष्णू चालिसाचे पाठ करा. भगवान विष्णूचे भजन करा. चौथी रास तूळ. तूळ राशीची देवता
देवी पार्वती आहे. या राशींसाठी श्रावण महिना करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शुभ राहील. या राशीत शनिदेव श्रेष्ठ आहेत, त्यामुळे तुळ राशीला करिअरच्या बाबतीत विशेष अडचणी येणार नाहीत. श्रावण महिन्यात तुळ राशीच्या लोकांवर भगवान शंकराची विशेष कृपा होईल. तुळ राशीतील जातकांसाठी केतू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात स्थित असेल. अशात या सप्ताहात तुमच्या स्वभावात आपल्या आरोग्याला घेऊन थोडी अधिक सहजगता पाहिली जाईल. या कारणाने तुम्ही अधिकपेक्षा जास्त खानपान करताना दिसाल. म्हणून आपले राहणीमान चांगले ठेवा आणि उत्तम आरोग्याचा आनंद घ्या. या आठवड्यात आपण स्वतःला मानसिक तणावमुक्त पाहाल, कारण केतू देव तुमच्या 6व्या भावात बसलेले असतील. परिणामी आपली रचनात्मक क्षमता वाढेल आणि त्यातून चांगला नफा मिळवण्यासाठी आपण काही नवीन कल्पनांचा विचार करण्यास देखील सक्षम व्हाल. मग तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सर्वात जास्त फायदा होऊ शकतो. जर तुमच्या नातेवाईक किंवा कुठल्या जमीन किंवा प्रॉपर्टी संबंधित काही वाद चालू होता, तर या सप्ताहात जमीन तुम्हाला भेटण्याची कौटुंबिक वातावरणात आनंदाची लहर असेल. अशात तुम्ही सहकुटुंब कुठल्या धार्मिक स्थळी जाऊन पूजापाठ करण्याचा प्लॅनही करू शकता. भूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करत बसू नका. आज तुम्हाला भावुकतेने ग्रासलेले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हाला फारसे काही प्रयत्न करावे लागणार नाहीत, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी भला आहे. पराभव अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल, अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. धाडसाने उचललेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. कर्मकांड, होम हवन, शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या जोडीदारामुळे तुम्हाला आज नुकसान सहन करावे लागेल. तुमचा भाग्यांक 4, भाग्यरंग चॉकलेटी. उपाय: चंद्राच्या प्रकाशात 15 ते 20 मिनिटं बसल्याने आरोग्यासाठी चांगले राहील. 5. मकर. महादेव हे मकर राशीचे पूजनीय दैवत आहे. हे रास भगवान शिवाची आवडती रास आहे. या राशींच्या लोकांवर न्यायदेवता शनिदेवसह भगवान शिवाची कृपा असते. सध्या शनिदेव मकर राशीच्या लोकांची परीक्षा घेत आहेत. परीक्षेत यश मिळाल्यानंतर मकर राशीच्या लोकांना जीवनाचा मुख्य आधार मिळेल. लवकरच मकर राशीच्या लोकांना 7.5पासून मुक्ती मिळेल. या गोष्टीलाही तुम्ही चांगल्या प्रकारे जाणता की जितके तुम्ही लपवतात, परंतु तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप संवेदनशील आहात. म्हणून तुम्हाला सर्वात अधिक अशा परिस्थितीपासून बचाव करून सल्ला दिला जातो, अन्यथा यामुळे तुम्हाला समस्या होऊ शकतात. सप्ताहाच्या सुरुवातीच्या दिवसात तुम्ही बऱ्याच स्रोतांनी पैसे कमवण्यासाठी यशस्वी व्हाल. या काळात तुम्ही आपल्या नातेवाईकांनाही गरज पडल्याने कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत देऊ शकता, परंतु अशा लोकांवर उधारीवर धन देऊ नका जे पैशाला वेळेवर परत करत नाही, अथवा तुमचे धन यावेळी अटकू शकते. या सप्ताहात तुमची कुटुंबात उत्सवाचे वातावरण राहील आणि सर्व सदस्य प्रसन्न दिसतील, कारण बृहस्पती महाराज तुमच्या चंद्र राशीच्या 5व्या भावात उपस्थित असेल. कुटुंबात लोकांचा आनंद पाहून तुमच्या मुखावर आनंद दिसेल आणि तुम्ही कौटुंबिक सुख प्राप्त करण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात कार्यालयात काही असा प्रोजेक्ट तुम्हाला मिळू शकतो ज्याची इच्छा तुम्हाला आधीपासून होती, म्हणून आता त्याची जबाबदारी मिळण्याने यावेळी तुमचे मन प्रसन्न दिसेल, ज्याची चमक तुमच्या चेहऱ्यावरील रोनक वाढवण्याचे काम करेल. अशात या उत्तम वेळेला जागून योग्य लाभ घेण्याकडे आपले प्रयत्न कायम ठेवा. या सप्ताहात बराच विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची अभिलाषा पूर्ण होऊ शकेल, परंतु यासाठी त्यांनी आपल्या रस्त्यात येणाऱ्या अनेक आव्हानांचा सामनाही करावा लागेल आणि या आव्हानांचा सामना करून त्यांना यश प्राप्त होईल. तथापि विद्यार्थ्यांना यावेळी प्रत्येक समस्यांचा खंबीरपणे सामना करून आणि त्यावर विजय प्राप्त करण्यात ही यश मिळेल.
आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी खूप प्रयत्न करायला भरपूर वेळ मोकळा मिळेल. आजचा दिवस जगून घेण्याच्या आणि करमणुकीवर अति खर्च करण्याच्या आपल्या स्वभावाचे परीक्षण करा. तुमच्या जंगी पार्टीत आज सर्वांना सामावून घ्या. तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता. इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे आहे. आपले रोमॅन्टिक विचार जगजाहीर होऊन देऊ नका. तुमच्या योजना आहेत तशा राबवण्यासाठी तुमच्या भागीदारांना तुम्हाला पटवून द्यावे लागेल. त्यात खूप अडचणी येतील. आज पूर्ण दिवस तुम्ही रिकामे राहू शकता आणि टीव्हीवर बरेच सिनेमा किंवा प्रोग्राम पाहू शकता. नातेवाईकांमध्ये वादाचे ठिणगी पडणे शक्य आहे, परंतु संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. तुमचा भाग्य अंक 3, भाग्यरंग केशरी आणि पिवळा. उपाय: आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काळी मिरी कुठल्याही प्रकारच्या आहारात घ्या. 6वी रास कुंभ. भगवान शिव देखील कुंभ रास प्रिय आहे. या राशींची देवता भगवान शिव आहे. कुंभ राशींच्या लोकांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहतो. 7.5च्या काळात व्यक्तीला जीवनात कठीण टप्प्यातून जावे लागते, पण कुंभ राशींच्या लोकांना फक्त सामान्य समस्यांचा सामना करावा लागतो. शनिदेवाची कृपा तुमच्यावर श्रावण महिन्यात होईल. त्यांच्या कृपेने तुम्हाला शुभ कार्यात नक्कीच यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधरेल. श्रावण महिना शुभ राहील. धनाने जोडलेली कुठलीही जबाबदारी तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात घेणे टाळले पाहिजे, कारण या काळात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अचानक धनप्राप्ती होण्याचे योग बनत आहेत. परंतु तुम्हाला यावेळी धनाचा वापर करण्याच्या आधी चांगल्या प्रकारे स्वतःला प्रत्येक स्थितीसाठी तयार करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात कार्यक्षेत्रात कामाची अधिकता तुम्हाला कौटुंबिक सुखापासून वंचित करू शकते, कारण शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या लग्न भावात विराजमान असतील. तथापि जर तुम्ही आपल्या मानसिक तणावापासून मुक्त होण्याची इच्छा ठेवता, तर तुम्हाला घरातील सदस्यांसोबत काही वेळ व्यतीत करण्याची आवश्यकता असेल. तुमच्या 4थ्या भावात बृहस्पती देव उपस्थित असेल, म्हणून काहीही करून घरातील लोकांना आपला वेळ द्या. यामुळे तुमच्या कार्यस्थळी तुमची प्रतिष्ठा अधिक वाढेल आणि तुम्ही आपली मेहनत आणि कार्यक्षमतेच्या बळावर प्रत्येक विपरीत परिस्थितीलाही आपल्या पक्षात करण्यात यशस्वी होऊन निरंतर यशाकडे जाताना दिसतील. मौज मस्ती, मजा आणि करमणुकीचा दिवस. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल, परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. आपण काम आणि प्राथमिकता यावर सारे लक्ष केंद्रित करा. निकटच्या सहकार्यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखे वाटत असेल, तर आज तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटेल. तुमचा भाग्यांक 1, भाग्यरंग नारंगी किंवा सोनेरी. उपाय: बेडरूमच्या दक्षिण भिंतीवर 0 वॅटचा लाल बल्ब लावा. याने पारिवारिक सुख वाढेल. मित्रांनो, आजचा हा स्वामी राशी भविष्य व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.